जैन धर्म हा अहिंसा, दया आणि मानवतेचा संदेश देणारा धर्म आहे. जिओ और जीने दोचा मूलमंत्र जपणाऱ्या या धर्मात सर्व जीवांप्रती करुणा ठेवण्याचं महत्त्व सांगितलं जातं. त्याच विचारातून गरजूंना जीवनदान देण्यासाठी रक्तदानासारख्या सामाजिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते. रक्तदान हे केवळ एक दान नसून ते एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे महान कार्य आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया करणारे रुग्ण आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी रक्ताची गरज अत्यंत महत्त्वाची असते. अशावेळी रक्तदानाचे योगदान अमूल्य ठरते. जैन समाजाचे आद्य प्रवर्तक राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या 34व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त भव्य रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वतःजवळचं काहीतरी दिल्याचं समाधान देणारं दान म्हणजे रक्तदान. समाजसेवेचे ठेवून भान करूया रक्तदान. रक्तदानाने वाचते दुसऱ्यांचे प्राण. या भावनेतून मोठ्या संख्येत युवक युवतींसह जैन समाजातील सर्वच वयोगटातील लोकांनी मोठ्या संख्येत रक्तदान करून समाजकार्यात आपला सहभाग नोंदवला. श्रेनिक लुणावत हे देखील प्रत्येक वेळेस रक्तदान करून इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रेरित करत असतात. तर आपण केलेल्या रक्तदानातून कुणाचे तरी प्राण वाचतील या भावनेतून दीप लुणावत या युवकाने पहिल्यांदा रक्तदान करून समाजकार्यात आपला हातभार लावला आणि रक्तदान करून इतरांपुढे एक आदर्श निर्माण करून दिला. याप्रसंगी भूषण डुंगरवाल, महावीर कटारिया यांनीही रक्तदान केले. तर प्रत्येक रक्तदात्याला बक्षीस स्वरूपात भेटवस्तू देण्यात आली. रक्तदात्यांनी सेल्फी पॉईंटचा देखील आनंद घेतला. आनंद ऋषीजींच्या पुण्यतिथीसाठी महाराष्ट्रातून जैन समाज बांधवांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आनंदधाम परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. आयोजकांच्या मते अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदानाबाबत जागरूकता वाढते आणि अधिकाधिक लोक या सेवाभावी कार्यात सहभागी होतात. आनंद ऋषीजींच्या 34व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरातून त्यांच्या विचारांना खरी आदरांजली वाहण्यात आली. समाज हितासाठी केलेले हे कार्य निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, हे मात्र नक्की. जय आनंद, जय महावीर. आज राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 34व्या पुण्यस्मृती दिवसानिमित्त दरवर्षी मर्चंट बँक, आनंद ऋषीजी ब्लड बँक हे जे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवतात त्याचा 34वा वर्ष आहे. जवळजवळ 25,000 लोकांनी या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये आजपर्यंत त्यांनी डोनेशन केलेलं आहे. ब्लड डोनेशन का आणि कशासाठी? व्हेरी सिंपल. ज्या गरजू पेशंटला ब्लडची गरज असते त्यावेळेस ब्लड हे फक्त नॅचरली बनतं. जो डोनर करतो त्याच्यामधूनच ब्लड मिळतं. असं म्हणजे नॅचरल जे आहे डोनेशन केल्यानंतर फक्त ब्लड मिळतं. ब्लड डोनेशन कोण करू शकतं? ज्याचं वय 18 आहे, 18 ते 65 वयापर्यंत. त्यानंतर त्याचं वेट 45 kgच्या वरती आहे. HB जे हिमोग्लोबिन 12.5 ग्रॅम असेल तोच फक्त डोनेशन करू शकतो. डोनेशन खूप सिंपल असतं. फक्त 15-20 मिनिटाची ही प्रोसिजर असते. आता किती जणांनी आतापर्यंत ब्लड डोनेट केलेलं आहे? आजच्या कॅम्पमध्ये जवळजवळ 1000+ हे डोनेशन झालेलं आहे. 34 वर्षामध्ये जवळजवळ 25,000 ब्लड डोनर्सनी त्यांनी डोनेशन केलेलं आहे. त्यामध्ये विशेष 5,500 महिला आहेत, बाकीचे सगळे जेंट्स आहेत. तर ब्लड डोनेशनसाठी खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जागेवर ब्लड डोनेशन व्हायला पाहिजे. आणि ब्लड डोनेशन झालं म्हणजे हे जे ब्लड आहे 3 लोकांना कामाला येतं. म्हणजे जे आजारी आहेत एक ब्लड जवळजवळ 250 ते 350 ml घेतलं जातं. त्यामध्ये 3 लोकांचा जीव वाचतं. सो डोनेट ब्लड, सेव्ह लाईफ. नमस्कार. आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते. 34वी पुण्य आज त्यांची तिथी आहे आणि गेल्या 34 वर्षापासून हे रक्तदान शिबिर इथे मानव सेवा समितीद्वारे आयोजित केलं जात आहे. आपण समाजाचं एक देणं लागतो अशी शिकवण गुरुदेवांनी आम्हाला दिलेली आहे. कुठल्याही माध्यमातून आपण समाजासाठी काहीतरी एक छोटं कार्य नक्कीच केलं पाहिजे असं शिकवण्यात येत आहे. आणि तीच शिकवण मनात धरून आम्ही सगळे कार्यरत झालो आहोत. 34 वर्षापासून मानव सेवा समिती इथे रक्तदान शिबिर आयोजित करत आहे. 2010 मध्ये आनंद ऋषीजी रक्तपेढीची स्थापना झाली. तेव्हापासून मागील 16 वर्षापासून आनंद ऋषीजी रक्तपेढी देखील इथे कार्यरत आहे. रक्तदानाचं महत्व आपल्याला सगळ्यांना तर नक्कीच माहित आहे, पण तरी मी सांगू इच्छिते की रक्तदानाने तुम्ही 3 लोकांचं आयुष्य वाचवू शकता.
आपल्याकडून समाजासाठी काहीतरी नक्कीच करावं, या माध्यमातून सगळ्यांनी रक्तदान करावं अशी आमची सगळ्यांची विनंती आहे. 18 वयोगटापासून 65 वयोगटापर्यंत सगळे रक्तदान करू शकतात. आपण सगळ्यांनी आवर्जून इथं यावं आणि रक्तदान करावं हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. मी प्रमोद गादिया या ठिकाणी आज आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं जे ब्लड डोनेट कॅम्प आहे, तर दरवर्षी मी या कॅम्पमध्ये न चुकता रक्तदान करत आलेलो आहे. आणि अशा प्रकारचं हे रक्तदान माझं आजचं 51वं आहे. त्याचा आनंद हा माझ्यासाठी खूप आहे, कारण माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा कुणाला अत्यंत योग्य उपयोग झालेला असेल, कुणाचे जीव वाचलेले असतील, यापेक्षा दुसरा आनंद नाही. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान कसं आहे हे यातूनच मला ते समजलेलं आहे. तर आजच्या या आनंद स्मृती दिनाच्या निमित्तानं आज हे जे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो. जिनेंद्र, मी वैशाली महावीर शिंगवी पैठणहून आलेली आहे. गुरुदेवांच्या पुण्यतिथीनिमित्त मी दरवर्षी येत असते, रक्तदान बी करत असते. पण मागच्या 2-3 वर्षात माझं हिमोग्लोबिन भरलं नाही, पण मी यावेळेस जिद्द केली होती की मी हिमोग्लोबिन वाढवलं आणि रक्तदान करेलच. माझ्या एका रक्ताच्या थेंबामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल तर मला त्याचा अभिमान आहे. बस. जय आनंद, जय महावीर. जय जिनेंद्र, मी शुभांगी नहार सावेरीमधून आलेली आहे. आज आनंद ऋषीजी महाराज साहेबांची पुण्यतिथी निमित्ताने मी रक्तदान केलेलं आहे आणि त्याच्यात इतकं समाधान मिळालेलं आहे की माझ्या रक्तापासून कुणाचा तरी जीव वाचत आहे. आणि जे रक्तदान केलं आहे तिथे खूप लेडीज आहे, जेंट्स कमी, लेडीज खूप आहे. आणि असं नाही की रक्तदान केलं की असंच निघून जा, त्याच्याबद्दल आम्हाला गिफ्ट पण मिळालेलं आहे. नाश्त्याची सोय पण लावलेली आहे. आल्यानंतर चाय नाश्ता, जाताना पण चाय नाश्ता, सर्व काही करून जायचं. आणि म्हणजे रक्तदान केल्याचा खूप फार आनंद आहे, त्याच्यातनं मला खूप आनंद मिळतो. जय जय. अहिल्यानगर येथील राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य गुरुदेव श्री आनंद ऋषी महाराज साहेब यांच्या 34व्या पुण्यस्मृती दिवसानिमित्त हे सगळं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. वेगवेगळ्या मार्फत या गोष्टीचं साजरा आणि जो नियोजन असतो सगळं करण्यात येतं. त्यातला एक महत्वाचा घटक, महत्वाचा भाग म्हणजे रक्तदान शिबिर. गेल्या 34 वर्षापासून निरंतर हा जो काही नियोजन आहे हा करण्यात येतंय. आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष ते वाढतंय. 3-3, 4-4, 5-5 हजारांपर्यंत रक्तदानाची संख्या आम्ही या ठिकाणी बघितलेली आहे. प्रत्येक नगरवासीयांना, प्रत्येक गुरुभक्तांना हीच विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येने येऊन रक्तदान त्यांनी करावा. रक्तदान हाच श्रेष्ठ दान आहे. त्याचे वैयक्तिक तुम्हाला शारीरिक फायदेही भरपूर आहेत. एवढंच आव्हान आहे. देवाचं नाव, आनंद बाबांचं नाव घेऊन येऊन रक्तदान करावं. धन्यवाद. जय गुरु, जय आनंद.